नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ भाजपचे 1.5 लाख अर्ज, भाजप आणि हिंदू एकीकरण समिती अर्ज दाखल करणार। विभागीय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल। आता कणका पाडायचा, राजाराम साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटील गटाचे अर्ज दाखल। कोल्हापुरात पुन्हा सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक गटात सामना। गडचिरोली छत्तीसगडला जोडणाऱ्या गट्टा तोडगट्टा मार्गावर हजारो आदिवासींचं ठिय्या आंदोलन। खनिज वाहतुकीसाठी होणाऱ्या नव्या महामार्गाच्या बांधकामाला आदिवासींचा विरोध। पूल रस्ते नको तर रुग्णालय अंगणवाडी बांधा, आंदोलकांची मागणी। अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंकेंचं पुण्यात उपोषण। पारनेर मतदारसंघातल्या विकास कामांवरील स्थगिती उठवण्यासाठी आंदोलन। बीड जिल्हा कृषी विभागाने 4 मंडळं वगळली। मंडळांचा महसूल विभागाच्या अनुदानात समावेश करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक। सद्बुद्धी देवो भजन आंदोलनाचं शासनाचं वेधलं लक्ष। अमरावतीच्या चांदूर शहरात विविध मागण्यांसाठी आप आणि ठाकरे गटाचं दशक्रिय आंदोलन। घरकुल योजनेचा निधी लाभार्थ्यांना वितरित करा, शहरातील पुलाचं काम तात्काळ पूर्ण करण्याची आंदोलकांची मागणी। पुण्यातील नदी सुधार प्रकल्पाविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। नदी सुधार प्रकल्पासाठी 6000 झाडं तोडण्यात येणार असल्याने राष्ट्रवादीकडून आंदोलन। पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल या नव्या मार्गावर मेट्रोची पहिली ट्रायल रन। 1 मे पासून मेट्रो सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या मांजरी गावातील नागरिकांचा मोर्चा। पुरेशा सोयीसुविधा मिळत नसल्याने महानगरपालिकेबाहेर आंदोलन। समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। बुलढाणा चिखली तालुक्यात काँग्रेसचे कृषी अधिकाऱ्यांना घेराव आंदोलन। शेतकऱ्यांचा पीक विमा, सोयाबीन आणि कपाशीला भाव मिळावा अशा विविध प्रश्नांवर कृषी अधिकाऱ्यांना घेराव। सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीत थांबलेल्या टेम्पो आगीत जळून खाक। आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पाटण तालुक्यातील श्री नाईकबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न। गुलाल खोबऱ्याची उधळण करत शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा पार। नुकसान भरपाईची केंद्रीय पथकाकडून पाहणी होणार। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती। लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्याचं कराड यांचं आश्वासन। पोलीस भरतीसाठी 2 ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवारांवर मुंबई पोलीस भरतीचे ग्राउंड मेरिट लागण्याआधी कारवाई करा। सातारा जिल्ह्यातील युवकांची मागणी। उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत केली मागणी। सांगलीच्या आरेवाडीच्या बिरोबा यात्रेला उत्साहात सुरुवात। आज आणि उद्या यात्रेचा मुख्य दिवस। यात्रेला 4 ते 5 लाख भाविक येण्याची शक्यता। चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला प्रारंभ। यात्रेच्या पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी। आज घटस्थापनेने यात्रेला सुरुवात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक चंद्रपुरात दाखल। सोलापुरातील नानजच्या डोंबारी समाजाच्या लालुमाई यात्रेस सुरुवात। दर 3 वर्षांनी भरते यात्रा। यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती। नांदेडमधील माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात द्राक्षांची आरास। 5 क्विंटल द्राक्ष आणि आंब्याचा देखावा। भाविकांची दर्शनासाठी गर्दी। आष्टीतील सय्यद फातेमा शहानवाज या 8 वर्षाच्या चिमुकलीकडून रमजान महिन्याचा उपवास। तिचा पहिलाच रोजा असल्याने फातेमाचं सर्वत्र कौतुक। लातूरमध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुरुवात। शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महोत्सवाचं आयोजन। मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील 17 चित्रपट दाखवण्यात येत असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद। सोलापूरच्या बाशिंबे रेल्वे स्थानकावर दौंड सोलापूर डेमू रेल्वेला थांबा देण्याची मागणी। गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांचे रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन। चिपळूणवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेची ट्रकला मागच्या बाजूने धडक। अपघातात 5 जण जखमी। समृद्धी महामार्गावरील कारंजा ते दोनच्या दरम्यान अपघात। लातूर जिल्ह्यातल्या औसा निलंगा रस्त्यावर कार उलटून 4 मृत्यू तर 2 जण जखमी। पुण्यावरून लग्न समारंभ आटपून घरी येताना अपघात। बुलढाण्यात आयएमए संघटनेच्या काळ्या फिती लावून निषेध। राजस्थान मध्ये डॉक्टरांच्या आंदोलनादरम्यान लाठीचार्ज। राईट टू हेल्थ विधेयक रद्द करण्याची मागणी।
जळगाव बऱ्हाणपूर बसची दुरावस्था, बसमधील बहुतांश सीट गायब। बसमध्ये महिलांना 50% सवलत, मात्र बसण्यासाठी सीट नाही। नवीन बस उपलब्ध करून देण्याची प्रवाशांची मागणी। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावच्या दौऱ्यावर। आगामी निवडणुकीबाबत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक। आमदार एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती। हिंगोली जिल्हा रुग्णालयात फिल्टरच्या अस्वच्छ पाण्यात आढळला बेडूक। रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप। अहमदनगरमध्ये 6 गावठी कट्टे आणि 12 जिवंत काडतुसे जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। आरोपीकडून 1,56,000चा मुद्देमाल जप्त। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरच्या नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीचं लोकार्पण। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। बुलढाण्याच्या खामगाव येथे काळी पिवळी टॅक्सी संघटनेचे कामबंद आंदोलन। राज्य सरकारने महिलांना एसटी बसमध्ये दिलेल्या 50% आरक्षणास विरोध। सांगलीत आवक कमी झाल्याने लिंबू महाग। हॉटेलमध्ये कोणत्याही पदार्थासोबत लिंबू मिळणार नाहीचे लागले बोर्ड। कडक उन्हाळ्यात दर वाढल्याने लिंबू सरबत देखील महाग। साताऱ्याच्या कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात। गुलालाची उधळण करत गावागावातून ऊसाने भरलेली वाहनं कारखान्याकडे मार्गस्थ। देवगड तालुक्यातील वाडापाले परिसरातील घडलेल्या अग्नितांडवाचा नितेश राणे यांच्याकडून आढावा। फणसे, पडवणे, पाले भागातील 50हून जास्त हापूसच्या बागा आगीत जळून खाक। नुकसान भरपाईची केंद्रीय पथकाकडून पाहणी होणार। केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची माहिती। लवकरच शेतकऱ्यांना मदत देण्याचं कराड यांचं आश्वासन। जळगावच्या 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची 28 एप्रिलपासून रणधुमाळी। बाजार समितीच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आमने-सामने। राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी। नंदुरबारमधील सर्व 6 कृषी बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांची तयारी सुरू। तर समितीवर एक हाती भाजपची सत्ता येणार, आमदार राजेश पाटलांचा दावा। पुण्याच्या खेड तालुका पंचायत समितीच्या बहुचर्चित नव्या इमारतीच्या कामाला अखेर सुरुवात। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हस्ते भूमिपूजन। कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या 2 शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांचं सानुग्रह अनुदान। पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा पाठपुरावा। डोंबिवली एमआयडीसीतील उद्योजकांना पालिकेची जप्तीची नोटीस। भूखंड मालमत्ता कर न भरल्याने पालिकेने धाडली नोटीस। येवल्यातील राजापूर ममदापूर हरिण संवर्धन क्षेत्रात पाणी टंचाई। पाणवठ्यात पाणी नसल्यानं हरणांची भटकंती। पाण्याच्या शोधात हरणांची मानवी वस्त्यांकडे धाव। वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात बिबट्याचं दर्शन। जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांना सलग 2 दिवसांपासून बिबट्या दिसतोय। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात श्रीवल्ली वाघिणीने 4 पिल्लांना दिला जन्म। उद्यानात वाघांची संख्या पोहोचली 10 वर। वाशिमच्या कारंजा लाड येथे 30 फूट खोल विहिरीत गाय पडली। माहिती मिळताच अग्निशमन दल तसंच वन्यप्राणी मित्र घटनास्थळी पोहोचले। दोराच्या सहाय्याने गायीला बाहेर काढण्यात यश। त्या बसमध्ये पाकिटमाराचा सुळसुळाट। खिशातून पाकिट काढत असल्याचं लक्षात येताच प्रवाशांनी रंगेहात पकडलं। 10 मिनिट प्रवाशांचा गोंधळ। वांद्र्याच्या कलानगर परिसरातील घटना। नाशिकच्या अंबडमध्ये चोरीचे 20 मोबाईल आणि 2 मोटरसायकलसह 3 जणांना अटक। संशयित आरोपींकडून 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। अंबड पोलिसांची कारवाई। नाशिकच्या शिखरेवाडी भागात महिलेकडून दुचाकीची चोरी। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिक पोलिसांकडून महिला आरोपीचा शोध सुरू। बुलढाण्याच्या मलकापुरात काँग्रेस नेत्याकडून 2.25 वर्षांपासून वीज चोरी। 60,978 युनिटची चोरी केल्याने 10 लाख रुपयांचा दंड। इंदोरीकर महाराज आणि गौतमी पाटीलच्या वादात तृप्ती देसाई यांची उडी। महिला आपल्या पुढे गेलेली बघवत नाही म्हणून इंदोरीकरांची टीका। तृप्ती देसाई यांचं वक्तव्य। बीडमधील सामाजिक कार्यकर्त्याकडून मोफत राज्यस्तरीय मराठा वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन। राज्यभरातून समाज बांधवांची मोठी गर्दी। 1 एप्रिलपासून राज्यातील वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता। वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी। मार्च अखेरीस नवे दर जाहीर होण्याची शक्यता। दूध योजनेकडील सुमारे 1000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार दूर। राज्यात बंद असलेली शासकीय दूध योजना गुंडाळून राष्ट्रीय डेअरी विकास प्राधिकरणाकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू।
राज्यापाठोपाठ पुण्यातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ. सध्या राज्यात 2117 रुग्ण, त्यापैकी 527 रुग्ण पुण्यात. रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर. देहुगाव येथे H3N2चा रुग्ण सापडल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्याचे आदेश. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये H3N2चे रुग्ण समोर. पुण्यात अनेक ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची कामं रखडली. हक्काच्या घरांसाठी करावी लागते प्रतीक्षा. दरम्यान प्रकल्प लवकर पूर्ण करण्याचं फडणवीसांचं आश्वासन. नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर येथे रेल्वे मार्गावरील दिघा स्थानकाचं लवकरच उद्घाटन. ट्रान्स हार्बरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. 6 एप्रिल नंतर होणार असल्याची शक्यता. रेल्वे राज्यमंत्री यांनी दिलं आश्वासन. मीरा भाईंदरवासियांचे इलेक्ट्रिक बसमधून प्रवासाचं स्वप्न सत्यात उतरणार. 1 मे रोजी परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल होणार इलेक्ट्रिक बस. पालिकेच्या बसची संख्या 131 वर पोहोचणार. अमरनाथमध्ये फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर पोलिसांची वक्रदृष्टी. पोलिसांकडून 4 दिवसात तब्बल 40 गुन्हे दाखल. रहदारीला अडथळा निर्माण केल्यानं कारवाई. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची नागपुरात संयुक्त कारवाई मोहीम सुरू. 1200च्या वर वाहनांवर कारवाई करत 312 वाहनं पोलिसांनी घेतली ताब्यात. वेगवेगळी पथकं तयार करून केली जात आहे कारवाई. बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी वंचितचे 1 दिवसीय धरणं आंदोलन. समस्या तात्काळ सोडवाव्या अशी मागणी. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात अवकाळी पावसाने नदीला पूर आल्यानंतर पूल गेला वाहून. गौरी गावालगत झालेल्या घटनेने स्थानिक अडचणीत जीव धोक्यात घालून नदी पार करतायत स्थानिक नागरिक. सोलापुरात युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक. खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधींच्या समर्थनार्थ युवक काँग्रेस रस्त्यावर. नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. रास्ता रोको केल्याने वाहतुकीचा खोळंबा. सिंधुदुर्गच्या कुडाळ गांधी चौकात जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या वतीने भाजप विरोधात निदर्शनं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे भाजपचा निषेध. शिवसेना आणि भाजप राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा काढणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचा निषेध करणार. मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडेंच्या कार्यालयात अज्ञाताकडून तोडफोड. रितू तावडेंनी चायनीज दुकानातील अवैध धंद्याबाबत तक्रार केल्यानं रागात तोडफोड. मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जेवणासाठी परवड. वसतिगृहातील कॅन्टीनची दुरवस्था. विद्यार्थ्यांना कॅन्टीन सुविधा देण्याची ठाकरे गटाच्या युवासेनेची निवेदनाद्वारे मागणी. नवी मुंबईतील साईशा राऊत या 6 वर्षीय चिमुकलीने वडिलांसोबत माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला. विविध संकटावर मात करत साईशाने असाधारण कामगिरी पार पडली. तिरुपती देवस्थानाला मिळाल्या 10 इलेक्ट्रिक बस भेट. MEIL ग्रुपच्या ऑलेक्ट्रा कंपनीकडून बसेस मंदिर समितीकडे सुपूर्त. मंदिर परिसरात भाविकांसाठी पर्यावरणपूरक वाहतुकीची सोय.